विशेष म्हणजे आमच्या प्रिय एकुलत्या एक बायकोसाठी घेतलेलं आहे। बघूया आमच्या अर्धांगिनीने काय काय बनवलं आहे ते। आज मला एवढे कसे नाव भेटायले जेवणामध्ये। गुड मॉर्निंग गाईज, तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये। तर आज आता वाजलेले तर सकाळची 9:30 आणि त्यांनी पण आलेले आहेत जेवण करण्यासाठी। तर आज मी स्वयंपाक पण झालेला आहे, माझा पूर्ण काम पण आवरलेलं आहे। तर एक पार्सल आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो। तर म्हणजे आता सांगणार नाही, पार्सल फोडल्यानंतर तुम्हाला कळेलच की काय आहे पार्सल मध्ये ते। ऑर्डर तर हे बघा ऑर्डर आहे, कशाची आहे मला माहिती नाही। हो कशाची? हे सरप्राईज आहे, नंतर दाखवतो। एवढं भारी आहे ना सरप्राईज। याच्यामध्ये छोटस बॉक्स आहे पण एकदम नंबर 1 आहे। आणि हे विशेष म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज, तुझ्यासाठीच आणलेलं आहे। ओके ओके, थँक्यू। तर कळेल नंतर फोडल्यानंतर त्याला। ओह माय गॉड! अगोदर आम्ही जेवण करतो आणि नंतर मग त्याची ओपनिंग करू। तर जेवण करायचं का? जेवण करून जायचं। आणि तुम्हाला हे सरप्राईज बघायचं असेल तर व्लॉग कंटिन्यू करा। आणि थोड्या जेवण करून आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत। काय ते तुम्हाला नक्कीच कळेल। आणि विशेष म्हणजे आमच्या प्रिय एकुलत्या एक बायकोसाठी घेतलेलं आहे। कुछ भी ठीक आहे, बघू काय आहे ते। सगळ्याला एकच असते बायको नाही असते तशा। तर चला गाईज व्लॉग कंटिन्यू करा। तर गाईज एका मित्राचा फोन आला होता आणि आपला कॅमेरा त्याला पाहिजे होता, काय फोटोशूट करायचं होतं। तर तो कॅमेरा तर घेऊन जायचा आहे सोबत। DSLR आहे आपल्याकडं, कॅनॉन R100च आहे ना का? कॅनॉन R100। तर गाईज आता आम्ही जेवण करणार आहे सकाळचं। आता वाजले 9:30 आणि बघूया आमच्या अर्धांगिनीने काय काय बनवलं आहे ते आज मला एवढे कसे नाव भेटायले जेवणामध्ये। आणि तुम्हाला दाखवतो। हो मला जास्त नाव भेटायला लागले। ही आमची रात्रीची खीर आहे। त्याच्यानंतर हा बेसन, जे की पिठलं म्हणतात त्याला, काकडी चपाती, बैंगनाची भाजी, बैंगन मसाला आणि हा भात, आणि हे आमचा ठेचा, आणि हे आमच्या अर्धांगिनीने बनवलेलं आहे। तर गाईस या जेवण करण्यासाठी तर मी आता बेसन आणि पोळ्या बनवल्या। तर खीर रात्री बनवली होती ती उरली आहे। नमक जास्त, मस्त झालं। तर काही आता जेवणाचा आस्वाद घेऊया आणि चला व्लॉग कंटिन्यू करा। म्हणजे 2-3 दिवसाखाली ऑर्डर केलं होतं आणि काल ती ऑर्डर भेटलेली आहे। तर थोड्या वेळातच ती आपण जेवण झाल्यानंतर अनबॉक्सिंग करूया। हा आमचा कॅमेरा आहे, आम्ही व्लॉगिंगसाठी घेतला होता। व्लॉगिंगसाठी म्हणजे बाहेर कुठे गेलं तरी हा घेतला होता। पण नॉर्मली मंदिर वगैरे देवस्थान असतात ना, तिथे कॅमेरे अलाउडच करत नाहीत। त्यामुळे आमचा बरेच दिवस झाला हा कॅमेरा घरीच पडून आहे। 15-1 दिवस झाले आम्ही काढलेलाच नाही कॅमेरा। पण एवढ्या शूटिंगसाठी बाहेर येणार DSLR एकदम छान कॅमेरा। वा 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 वा। तर गाईच्या बॉक्सची अनबॉक्सिंग होत आहे। हे मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून आणि 50% ऑफनी भेटलेलं आहे गाईज। आम्हाला ते अनबॉक्सिंग पण करता येत नाही। करता येते ना। अरे बापरे, खूपच भारी आहे। इकडे बघा, हा गाईज सॅमसंग गुरु मोबाईल आहे छोटासा। आणि हे आहे आता आमच्या बायकोसाठी। आणि हा पहिला अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात येत आहे आणि हा मोबाईल वापरण्यात येत आहे आता। उलट सर्व उलट फोड, ते पण बॉक्स उलटा फोडला, हा पण उलटा फोड। ए चुप है।
मस्त आहे, एकदम छान आहे. हे बघा गाईस, माझ्यासाठी गिफ्ट. तर गाईस हे चार्जर आहे, एकदम मस्त आहे. केबल पण खूप मोठा आहे. हा आहे मोबाईल. याच्यामध्ये आपण बॅटरी टाकून बघू आता. नहीं. म्हणजे गाईस ऑफर मध्ये होता त्यामुळे घेतला. म्हणजे असं जर कुणाला घरामध्ये वगैरे जर कोणाला कामी पडला तर चांगलं आहे ना. आणि विशेष म्हणजे डुअल सिम आहे आणि ते मेमरी पण आहे, एसडी कार्ड. मस्त मस्त. होय, हे बघा गाईस फक्त 1244 रुपयाला भेटलेला आहे. आणि याची प्राइस आहे मला वाटतं 2600 काय 2800 असं काहीतरी, मला एक्झॅक्ट माहिती नाही. फ्लिपकार्ट वरून ऑर्डर. एकदम मस्त आहे, एकदम छान आहे. छोटूसा असं लावायचं कानाला. तर ही होता आमचा बॉक्स अनबॉक्सिंग. तर गाईस एकदम मस्त आहे हा, लय छान छोटूसा, मस्त भारी वाटते. हो, बॉक्स मध्ये ठेवत ना आता याला. तर गाईज आजचा सरप्राईज होता एक छोटासा मोबाईल होता सॅमसंग गुरूचा, आणि एक 50% ऑफने भेटला असल्यामुळे ते ऑर्डर केला होता. एकदम मस्त, वापरायसाठी छान आहे छोटूसा. आणि हे होतं आमचं छोटंसं सरप्राईज. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.